ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे अहिल्यानगर शहरातले 10 ते 12 नागरिक दुबईमध्ये अडकून पडलेले आहेत। भारतीय नागरिक राहत असलेल्या हॉटेलजवळच ड्रोनचा हल्ला झाल्याची माहिती समोर येते। अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत। दुबईमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक हे अडकल्याची माहिती समजते। जे कालचं प्रकरण झालं त्यामुळे तर माझ्यासारखे अजून आपल्या अहिल्यानगरचे आयुष खंडेलवाल आहेत, त्यांचे मिसेस आहेत। तर मी एक विनंती करतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटशी का आम्हाला इथं काहीतरी सहकार्य करावं, जेणेकरून आम्हाला तिथं परत लवकरात लवकर महाराष्ट्रात येता येईल। तर आमच्यासारखे ऑलमोस्ट 20 ते 25 लोक जे आहेत ते ऑलरेडी आपल्याकडे आहेत। तर इथं जे आहे मी यांच्याबरोबर जाऊन यांचे व्हिडिओ घेतो आहे। तरी मला आम्हाला काही सहकार्य लागल्यास तर सहकार्य करावं हे नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर दुबईमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात। दुबई विमानतळावर अनेक पर्यटक अडकून पडलेले आहेत, कारण पूर्णपणे सगळीच विमानसेवा ही खंडित झालेली आहे। अनेक विमान उड्डाणं ही रद्द झालेली आहेत, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। अनेक पर्यटकांकडचे पैसे संपलेले आहेत, त्यामुळे परत कसं जायचं हा त्यांच्यासमोरचा यक्ष प्रश्न आहे। आपण अहिल्यानगरमधले हे पर्यटक पाहिले आहे की 10 ते 12 नागरिक हे दुबईमध्ये अडकून पडलेले आहेत। एकूणच आखाती देशातली सगळीच विमान उड्डाणं रद्द झालेली आहेत। आखाती देशात लाखो भारतीय नागरिक राहतात। आता या नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न तर आहेच, मात्र या नागरिकांना परत येण्याचा त्यांचा जो काही मार्ग आहे, कारण विमान प्रवासाद्वारेच ते आता परत येऊ शकतात, मात्र विमान उड्डाणं रद्द झाल्यामुळे त्यांचा तो मार्गही बंद झालेला आहे। त्यामुळे नागरिकांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। जसं हे नागरिक जिथे राहत होते दुबईमध्ये, त्यांच्या जवळच्याच इमारतीवर हल्ला झालेला आहे। अमेरिकेचे अनेक जे टार्गेट आहेत किंवा अमेरिकेचे तळ आहेत वेगवेगळ्या आखाती देशांमधले, ते इराणकडून टार्गेट करण्यात येत आहेत आणि त्याचा मोठा परिणाम आता भोगावा लागतोय या सगळ्या प्रवाशांना। अनेक उड्डाणं रद्द झालेली आहेत। अमेरिका किंवा युरोपमध्ये जाणारी अनेक जी विमानं असतात ती याच मार्गे, दुबई मार्गे किंवा आखाती देशांच्या मार्गे ही पुढे जात असतात। त्यामुळे त्या ठिकाणी जाणाऱ्या या प्रवाशांच्या एकूणच मार्गावरही याचा मोठा परिणाम झालेला आहे। त्यांनाही अनेक हाल सहन करावे लागतात। अनपेक्षितप्रमाणे अशा प्रकारे हल्ले झाल्यामुळे, अगदी दुबईमधल्या विमानतळावरही हल्ला झाल्यामुळे अनेक प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत। आपण ही सगळी दृश्य पाहतोय। विमानतळावर तर खूप गोंधळाची परिस्थिती आहे। अनेकांचा व्हिसा संपतोय, अनेकांकडचे पैसे संपतायत आणि अर्थातच विमान कंपन्या त्यांना सहकार्य करू शकत नाहीये, कारण त्यांची काहीही चूक नसताना अशा प्रकारे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागतोय। तर दुबईमध्ये अडकलेले महाराष्ट्रातले नागरिक धीरज नय्यर हे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत। धीरज जी, तुम्ही कसे आहात? तुमच्या सोबत किती जण आहेत आणि तुम्ही सगळे कसे आहात? मॅडम, आम्ही सर्व पहिले तर नमस्कार। आणि सर्व एकदम ओके आहे। आपल्या बरोबर आता सध्या जे आहे अहिल्यानगरचे 4 ते 5-7 लोक आहेत। त्यानंतर बीडचे जे आहेत, बीडचे 7 ते 8 लोक आहेत, जे एकदम सुखरूप आहेत। आणि ज्या गोष्टी आपल्याला भरपूर मीडियाच्या माध्यमातून ऐकायला भेटतीये का बाबा असं झालं तसं झालं, इथं पडलं तिथं पडलं, तर तसं काय नाहीये। आता मी ऑन द वे आहे। मी आता एक टॅक्सी केली। व्हॉट इज द एरिया ऑफ दिस? आल रफा एरिया पासून तर मी आता बुर्जुमानला चाललोय। तर ट्रॅफिक जे आहे ते म्हणजे कमी आहे, पण जे आहे ते सिटी जे आहे व्यवस्थित सुखरूप आणि सेफ आहे। तर आपले जेवढे पण महाराष्ट्राचे आहेत, मला मध्य प्रदेशचे लोक भेटलेत, तर मी सर्व त्यांना जे आहे त्यांच्याशी बोलणं करून वगैरे, तर ते सर्व सुखरूप आहेत, हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। बाहेरचा जे परिसर आहे ते सध्या तर 80 ते 90% बंद आहे। रोडवर जर ट्रॅफिक वगैरे काही नाही आहे, पण सुखरूप आहे। काय याच्यात असं घाबरण्यासारखं नाही आहे सध्या तरी। आणि एक आमची हीच विनंती आहे की जसं पण एअर स्पेस आपला चालू झाला, तर एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आमची हीच विनंती आहे की जेवढे पण आपले महाराष्ट्राचे असले किंवा कुठले असले, नक्कीच ही एअर स्पेस सुरू होताच तुम्ही सुखरूपपणे महाराष्ट्रात परताल अशी आशा आपण करूयात। धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे.